सर्वांना नमस्कार. विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 12वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण 3 आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठाचा अभ्यास करणार आहोत. मित्र हो, या पाठाचे लेखक शिवराज गोरले हे आहेत. शिवराज गोरले हे एक अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारचे असणारे सिनेसृष्टीशी जुडलेले हे लेखक आहेत. नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका, कथा, व्यक्तिरेखा, कादंबरी, ललित लेख, वृत्तपत्रीय स्तंभ इत्यादी माध्यमातून त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. कुर्यात सदा टिंगलम, गोलमाल इत्यादी त्यांच्या नाटकासाठी, तसेच मराठीमध्ये अतिशय प्रसिद्ध गाजलेले जे चित्रपट आहेत त्यामध्ये थरथराट, चिमणी पाखरं या असणाऱ्या लोकप्रिय चित्रपटांच्या संवादासाठी त्यांनी लेखन केलेलं आहे. चित्रपट सृष्टीशी लेखक जुळलेले असल्यामुळं मुळी नाटक, चित्रपट, मालिका, कथा, कादंबरी हे जे साहित्य आहे, हे साहित्य आपल्याला प्रेरणा देण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, याबरोबरच वेळप्रसंगी आपलं मनोरंजन करण्यासाठी देखील त्याचा वापर केला जातो. आणि त्याच्यामुळं माणसाने आनंदी राहिलं पाहिजे, आनंदी जीवन जगलं पाहिजे, हे या ठिकाणी प्रामुख्याने लेखकाला या पाठातून सांगावयाचं आहे. त्यांचं असणारं जे प्रेरक साहित्य आहे, प्रेरक म्हणजे प्रेरणा देणारं, आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही प्रेरणा हव्या असतात, मोटिवेशन जे हवं असतं, ते या असणाऱ्या पाठामध्ये आपल्याला मिळत आहे. किंवा लेखकाचं असणारं जे साहित्य आहे त्याच्यामध्ये मजेत जगावं कसं, माणसं जोडावी कशी, मस्त राहावं कसं, यशस्वी व्हावं कसं, तुम्ही बदलू शकता, अशा प्रकारची जी पुस्तकं आहेत त्यांची, त्या पुस्तकातून ह्या ज्या प्रेरणा आहेत ह्या प्रेरणा आपल्याला मिळतात. त्याबरोबरच सर्वस्व, शोधार्थ, एका कल्पनेची आत्मकथा या त्यांच्या असणाऱ्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. नग आणि नमुने नावाचं असणारं विनोदी पुस्तक हेही प्रसिद्ध आहे. या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे. तर प्रस्तुत हा जो पाठ आहे, या पाठामध्ये आनंद हा प्रत्येकाला हवा असतो. प्रत्येक व्यक्ती ही आनंदासाठी धडपडत असते आणि त्यामुळं हा आनंद म्हणजे काय, तो कसा मिळवावा, तो कुठे असतो, आनंदाचं भान हे जे आहे आपल्याला कसं निर्माण होईल, या सर्व बाबी या पाठामध्ये लेखकाने आपल्याला स्पष्ट करून सांगितलेले आहे. आनंद जो आहे तो आनंद कुठे असतो, अगदी आनंद जो आहे तो आपल्या परिसरामध्ये, आपल्या अवतीभोवती कसा भरून राहिलेला आहे, हे या पाठामध्ये लेखकानं सांगितलेलं आहे. फक्त आनंद घेण्याची सवय जी आहे, ही सवय आपल्याला जडवून घ्यावी लागत असते. किंवा तशा प्रकारे आनंद जो आहे हा आनंद आपल्याला मिळवावा लागत असतो. आपल्या परिसरातून, निसर्गातून हा जो आनंद आहे हा आनंद आपल्याला मिळत असतो. एकंदर एकदा का आपल्याला आनंद घेण्याची सवय लागली की मग मात्र आपण आनंदाला पारखे राहत नाही. साहजिकच हा पाठ अभ्यासल्याच्या नंतर आपल्याला आनंदी जीवनाचा मार्ग गवसल्याशिवाय राहणार नाही. जीवनामध्ये चढ उतार, अडीअडचणी येणार हे स्वाभाविक आहे, परंतु यातूनही मार्ग काढून आपलं मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी आनंदाची आवश्यकता आहे. किंवा आनंदी जीवन असल्याशिवाय मनामध्ये कुठल्याही प्रकारचे अनावश्यक विचार यांना थारा न दिल्यास नक्कीच आपणाला सकारात्मक मार्ग सापडतो, हे या पाठाच्या अनुषंगानं
आपल्याला पाहावयास मिळतं. जी काही उदासीनता आलेली असते ती उदासीनता या पाठाच्या अभ्यासानंतर नक्कीच दूर होऊन आपल्याला एक प्रकारे चांगले काम करण्याची प्रेरणा या पाठामध्ये गवसणार आहे. हे या पाठाचं असणारं उद्दिष्ट आपल्याला पाहावयास मिळतं. मित्रहो, तर हा जो असणारा आनंद आहे, हा आनंद कुठे असतो, कसा असतो, तो आनंद कसा मिळवायचा, ह्या सर्व बाबी या असणाऱ्या पाठातून आपल्याला पाहावयास मिळणार आहेत. तर आनंद जो आहे तो आनंद म्हणजे आनंदी जीवन जे आहे ते सर्वांना आपल्याला आवडतं. आनंद हा कशात असतो हे आपल्याला कळत नसतं. आनंद कुठे असतो हेही आपल्याला कळत नसतं. परंतु आनंद हा कुठे असतो हे आपल्याला जर पाहावयाच म्हटलं तर नक्कीच आपल्याला या एका कवितेच्या माध्यमातून किंवा एका गीताच्या माध्यमातून तो आनंद आपल्याला गवसल्याशिवाय राहत नाही. अगदी शालेय स्तरावरती वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या कविता आपण अभ्यासलेल्या आहेत आणि त्या असणाऱ्या कवितेतून हा आनंद जो आहे हा कुठे आहे कळेल आपल्याला. तर ही जी कविता आहे या कवितेतून किंवा ही जी असणारी बालभारतीतली असणारी जी कविता आहे त्या कवितेतून आपल्याला हा जो आनंद आहे हा आनंद आपल्याला लक्षामध्ये आलेला आहे, कळलेला आहे. तर अगदी आनंद जो आहे तो आनंद आपल्या भोवताली आपल्या परिसरामध्ये आणि आपल्या अवतीभोवती असलेला पाहावयास मिळतो. वरती खालती जिकडे तिकडे चोहीकडे दश दिशांना असणारा हा जो आनंद आहे हा आनंद आपल्याला दिसून येतो आणि हेच लेखकालाही या पाठातून सांगावयाचं आहे. आनंद नेमका कुठे असतो? वरती खालती चोही दिशांना हा जो असणारा आनंद आहे किंवा आनंद ही जी कल्पना आहे ही नुसती कवी कल्पना नाही तर ती शाश्वत आहे, वास्तव आहे, हे लेखकाला सांगावयाचं आहे. आनंद हा कसा असतो तर एखाद्या फुलपाखरासारखा असतो असं लेखकाला म्हणावयाचं आहे. अगदी आनंद जर आपण शोधू म्हटलं तर त्या ठिकाणी तो हातातून निसटतो. आनंद जर आपण घ्यायचा म्हटलं तर तो आपल्याला सहजासहजी मिळत नाही. जेवढा आनंद मिळण्यासाठी आटापिटा कराल तेवढा आनंद जो आहे तो आपल्यापासून दूर जातो. जितका आपल्याला सहजपणे आनंद घेता येईल तितका आनंद अगदी तो सहज अनुभवता आल्याशिवाय राहत नाही. म्हणून लेखक म्हणतात की आनंदाच्या बाबतीमध्ये असं आहे की काखेत कळसा आणि गावाला वळसा. अगदी आनंद आपल्या जवळच असतो परंतु आपण त्याला शोधण्याचा प्रयत्न इतरत्र करत असतो. म्हणजे आनंदाचा उगम जो आहे हा कुठे आहे तर लेखक म्हणतात आनंदाचा उगम हा आपल्या अंतःकरणात आहे, अगदी आपल्या मनामध्ये आहे. आनंदाचा झरा जो आहे तो आपल्या अंतःकरणातून वाहत असतो. त्याचा उगमच मुळी आपल्या अंतःकरणात असतो. त्याबरोबरच ते म्हणतात की आनंद हा सर्वत्र असतो. अगदी आपल्याला सहजपणे तो अनुभवता येत असतो. आपल्या अंतरंगातून त्या ठिकाणी तो आनंद आपल्याला मिळत असतो. फक्त हा आनंद घेण्यासाठी आपल्याला आपलं जे आनंदाचं भान आहे हे जागृत ठेवावं लागतं. आपल्याला हा आनंद मिळवता आला पाहिजे आणि तो असंख्य पातळ्यावरती असतो, असंख्य ठिकाणी असतो आणि लेखकानं ह्या आनंदाचं एक महत्त्वाचं उदाहरण दिलेलं आहे. आनंद हा आपल्या अंतरंगात कसा असतो, आपल्या मनामध्ये कसा असतो तर आनंदाला शोधायला इकडं तिकडं कुठेही जायची गरज नाही. आनंदाचं स्वरूप जे आहे हे शाश्वत आहे आणि म्हणून लेखक म्हणतात की
आनंदाचं असणारं अस्तित्व जे आहे ते आनंदाचं अस्तित्व म्हणजे आपला श्वास आहे. आपण आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित केलं तरी देखील तो जो श्वास आहे तो श्वास आपल्याला आपल्या अंतरंगामध्ये घेऊन जातो आणि अंतरंगामध्ये घेऊन जाऊन आपल्याला आनंद निर्मिती देतो. साहजिकच उत्तम रीतीनं आपण आपलं आरोग्य ठेवलं, आपली मानसिक स्थिती ठेवली तर आपण आपल्या स्वतःला गृहीत धरून भागत नाही, तर आपल्या शरीराला, आपल्या मनाला नेहमीच उत्तेजित ठेवण्याचं काम जे आहे हे आपण केलं पाहिजे. आणि आपला हा जो श्वास आहे या श्वासाबरोबर आपण आपल्या अंतरंगामध्ये डोकावून पाहिलं पाहिजे. आपलं आयुष्यच मुळी ह्या आनंदाचा उत्सव आहे आणि तो उत्सव आपण अगदी मोठ्या मनाने साजरा केला पाहिजे किंवा आपण आपल्या अस्तित्वावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. लेखक आपल्याला सांगून जातात की आपल्याला श्वासाचंही भान नसतं. श्वास घेत असताना आपण चित्त स्थिर ठेवत नाही. कुठल्या तरी वेगळ्याच अशा प्रकारच्या असणाऱ्या चिंतेमध्ये आपण असतो. तेव्हा हा जो आनंद आहे, हा जो असणारा श्वास आहे, हा श्वास कसा घ्यावा, तर लेखक सांगतात की हा जो असणारा श्वास खोलवर घेतला पाहिजे. त्याबरोबरच हा श्वास घेत असताना आपण आपलं मन जे आहे हे मन त्या श्वासाबरोबर आपल्या अंतरंगामध्ये घेऊन गेलं पाहिजे. अगदी योगाभ्यासामध्ये सुद्धा अलीकडं सांगितलं जातं किंवा पूर्वीपासून सांगत आलेले आहेत की ज्या ज्या ठिकाणी आपला श्वास जाईल त्या त्या ठिकाणी आपलं लक्ष केंद्रित करावं. असं जर आपल्याला जमलं तर नक्कीच आपलं आरोग्य, आपलं मानसिक स्थिती ही उत्तम राहिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ह्या असणाऱ्या श्वासाचं बोट धरून आपल्याला अंतरंगापर्यंत जाता येतं असं लेखकाला सांगावयाचं आहे. आणि एकदा का हे नातं आपल्याला जोडता आलं की मग मात्र आपल्याला आनंदाला कुठल्याच प्रकारची कमतरता नसते किंवा राहणार नाही. पुढे जाऊन लेखक म्हणतात, आपण आपल्या श्वासाकडे लक्षच देत नाही. आयुष्यातला एक एक क्षण येतो, एक एक दिवस येतो आणि एक एक वर्ष येतं. वर्षामागून वर्ष अशी कितीतरी आपल्या आयुष्यातले निघून जातात. प्रत्येक दिवशी सूर्योदय होतो, सूर्यास्त होतो, परंतु हा सुद्धा आपण नीटपणे शांतचित्ताने लक्ष देऊन पाहत नाही. त्याचं त्या ठिकाणी आपण आस्वाद घेत नाही. साहजिकच ह्या गोष्टी अगदी सहज मिळणाऱ्या आहेत, परंतु त्या देखील गोष्टी आपण लक्षपूर्वक न केल्यामुळं आपल्याला आनंदापासून दूर जावं लागतं. म्हणजेच आनंद घेण्यासाठी आपल्याला अशा प्रकारची दृष्टी हवी असते. म्हणून ही असणाऱ्या दृष्टीचं आपण अवलोकन केलं पाहिजे आणि त्याचा असणारा आनंद जो आहे तो घेतला पाहिजे. आनंद घेण्यासाठी आणि हा सूर्यास्त आणि सूर्योदय पाहण्यासाठी आपल्याला कुठे दूर जाण्याची गरज नाही. आपल्या परिसरामध्ये दररोज घडणाऱ्या ह्या घटना आहेत. क्षणभर जर आपण त्या ठिकाणी लक्ष दिलं तर नक्कीच तो आनंद आपल्याला मिळणार आहे. लेखक सांगून जातात की आपलं आयुष्य जे आहे हे आयुष्यच मुळी त्या ठिकाणी आनंदाचं आहे आणि त्यामुळं तो आनंद जो आहे तो आपण घेतला पाहिजे. आपलं अस्तित्व हीच एक कमाल आहे, एक अद्भुत सत्य आहे. भलेही ते सापेक्ष असेल पण सत्य आहेच. जीवनाच्या युगायुगांच्या खडतर तपश्चर्येनंतर हा मानवी जन्म आपल्याला लाभलेला आहे आणि तो आनंदासाठीच आहे. हे त्याचं एक सबळ कारण आहे. आनंदासाठी आपलं असणं ही एक पुरेसं आहे, किंबहुना आपलं असणं हीच आनंदाची खूण आहे आणि अभिव्यक्ती आहे. बघा, लेखकानं आनंदाची संकल्पना किती आपल्याला सोपी करून सांगितलेली आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला जरी मिळाल्या तरी आपलंच अस्तित्व नसेल, आपल्यालाच जर उत्तम आरोग्य नसेल तर त्याचा काय उपयोग आहे. भरभरून पैसा आहे, संपत्ती आहे, परंतु त्याचा आस्वाद घेता येत नाही, ती सत्कारणी लावता येत नाही, त्याचा उपभोग घेता येत नाही, मग त्याचा काय उपयोग आहे. मग ती व्यक्ती आनंदी असते का, तर नाही असं त्याचं उत्तर आहे. त्याच्यामुळं
आपलं असणं हीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंदाची त्या ठिकाणी प्रचिती आहे. त्यामुळं आपलं अस्तित्व, आपली उपभोग क्षमता, आपलं कर्तृत्व ह्याच गोष्टी आपल्याला आनंद देऊन जाणाऱ्या आहेत किंवा तीच खरी आनंदाची खूण आहे असं लेखकाला या ठिकाणी सांगावयाचं आहे. पाठाचा उर्वरित भाग जो आहे तो आपण पुढच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. तर भेटूया उद्या सकाळी याच वेळी.